एका फ्लॉप मूवीचं शाहरुख खानकडून कौतुक होतं. त्याच फ्लॉप मूवीला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये तब्बल 9 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळतं. आणि तीच फ्लॉप मूवी अल्लू अर्जुनचा पुष्पा 2, अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2, द सुपर बॉयज ऑफ मालेगाव, मराठीतला दशावतार यासारख्या टॉप 26 मूवीला धोबी पछाड देत ऑस्करमध्ये एंट्री मिळवते. कोरोना दरम्यान मे 2020 मध्ये 2 मित्रांचा हा फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो द न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार बशरत पीर यांनी पाहिला आणि त्यांनी एक आर्टिकल लिहिलं, अ फ्रेंडशिप, अ पॅन्डेमिक अँड डेथ बिसाइड द हायवे. 5 वर्षांनंतर याच आर्टिकलला मसानचे डायरेक्टर नीरज घायवाण यांनी सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित केलं आणि बनवला होमबाउंड. होमबाउंड म्हणजे 2 जिवलग मित्र, दोघांचं एकच स्वप्न, पोलीस भरती. त्या 2 जिवलग मित्रांचा पोलीस भरतीपासून सुरू झालेला प्रवास सुरतच्या मिल मजुरापर्यंत जातो आणि तिथून कोरोनापर्यंत कसा पोहोचतो हे या चित्रपटात अनुभवायला मिळतं. आपल्या मित्राला वाळवंटातून ओढत नेतानाचा सीन, शोएब रडतानाचा सीन, असे बरेच सीन आहेत जे पाहून डोळ्यात पाणी येतं. ही मूव्ही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली असली तरी सुद्धा दमदार स्टोरी आणि डिरेक्शनमुळे भारताकडून ऑस्करसाठी निवडली गेली आहे. तसं बघायला गेलं तर भारताचा ऑस्कर इतिहास तसा काही विशेष नाही. 1958 ला मदर इंडिया ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळवणारा भारताचा पहिला चित्रपट ठरला होता आणि तो केवळ एका मताने ऑस्कर हरला होता. त्यानंतर लगान, सलाम बॉम्बे या मूव्हींना सुद्धा ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं, पण ऑस्कर कोणीही जिंकू शकलं नाही. म्हणजे संगीत, कॉस्ट्युम, डॉक्युमेंटरी या कॅटेगरीमध्ये भारताला ऑस्कर मिळालेला आहे, परंतु बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये ऑस्कर मिळालेला नाही. आता उत्सुकता ह्या गोष्टीची आहे की 67 वर्षानंतर होमबाउंड भारताला बेस्ट मूव्ही म्हणून पहिला ऑस्कर मिळवून देणार का?